आत्मज्ञान ज्या ठिकाणी जेथे वशे धन मान तेथे आत्मज्ञान असे नाम. ज्या ठिकाणी धन आणि मान आहे त्या ठिकाणी आत्मज्ञान मनुष्याला होणारच नाही. धन म्हणजे काय कायदाशीन आहे. तिच्या पशी माणूस आल्याच्या नंतर त्या माणसाकडे प्रेम राहत नाही, माणुसकी राहत नाही. ती माणसाला जित्यापणे मारून टाकते. किती वेळ पंडितला असू द्या नाही तर धनवान असू द्या, काशीला जाऊ द्या नाही तर हरिद्वारला जाऊ द्या, दगडा समानच आहे. जाती कुळ वर्ण ही सर्व अभिमानात मोडत आणि त्याला परमार्थ घडतच नाही. ज्या ठिकाणी सांगायचे वेगळे आणि करायचे वेगळे, ज्या ठिकाणी धन आणि मान एकत्र येतात तेथे आत्मज्ञान असत नाही. भागवत आहे. अशा प्रकारे शरीर बाह्य मळ असल्यामुळे त्याचे शालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मृत्तिका आणि पाणी एकत्र करून मल धुवून काढण्याने आत्मनिष्ठा अंतःकरण प्रसन्न होते. तेव्हा द्रव्याची शुद्धता होण्यासाठी पुरुषाने गोमूत्र प्रशन केले असता द्रव्याची तत्काळ शुद्धता होते, पण ते तांब्यातून घेतले असता तत्काळ अपवित्र होते. गुरु वाक्याने म्हणजे गुरुमुखाने मिळालेले नामाने अंतर्शुद्धी होते. आणि गुरु नामच नसल तर काय सांगायला नको. माता पिता सेवेवरी आपापणाई तारी, सकळ पूर्वजे उद्धरी संसारी सुपुत्र. आई वडिलाचा जरी सेवा केली तरी त्याचा उद्धार होतो. आई वडिलाचा खून करतात रामकृष्ण हरी. ही जनावरांची अवलाद दोन पायाची माणसं आहेत. पण माता पिता सेवे केली, वडिलांचे समाधान झाले तिथंच देव आहे. उद्धवा गाथ्यामध्ये म्हणतात की लोक जिवंतपणी आई बाप तांब्याभर पाणी पाजित नाहीत, अन्न पाणी देत नाहीत, मग मेल्यावर पिंडदान करून काय उपयोग नाही. तुझा तर उद्धार होणारच नाही, पण तुझ्या आई बापाचाही होणार नाही. रामकृष्ण.